अखिल विश्वाच्या परमार्थ उदरामध्ये व्याप्त असलेले जगद्गुरू जगद्वंदनीय श्रीमंत श्री तुकाराम महाराज आदिकडून संत महंतांच्या कृपा आशीर्वादाने आपण आज सर्व श्रोते मंडळींच्या उपस्थितीमध्ये कीर्तन सेवेकरिता जो अभंग निवडलेला आहे तो अभंग ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप योगियांची माऊली अनाथाची माय विश्व माऊली श्री ज्ञानोबराय यांचा हरिपाठ या प्रकरणातील अत्यंत महत्त्वाचा आणि चिंतनीय असा अभंग सेवेकरता निवडला. विठ्ठल 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 सेवेला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार देणे उचित आहे. तो म्हणजे असा की आपल्या ह्या श्री क्षेत्र श्रीगोंदा ह्या गावामध्ये साळवण देवी मातेच्या ह्या प्रांगणामध्ये गुरुवर्य वैकुंठवासी तात्या महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने आदरणीय माझ्यावरती ज्यांचं अगदी मुलीवत प्रेम आहे असे देवराम महाराज धुमाळ यांच्या मार्गदर्शनाने ज्यांचं गोड असं प्रेरणास्थान होतं असे कैलासवासी विश्वनाथ पाठक व वैकुंठवासी पोपटराव कोथंबिरे या सर्वांच्या प्रेरणेतून हा अखंड हरिनाम सप्ताह या ठिकाणी मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न होतो आहे. या कार्यक्रमासाठी अनेकांचं फार मोठं मुलाचं कार्य या ठिकाणी होतं आहे. आदरणीय श्री बालाजी महाराज कवठेकर आणि आदरणीय तुकाराम महाराज धुमाळ हे ज्ञानेश्वरी पारायण करतायत आणि देवी महात्म्य दोघंही जण सुंदर अशा प्रकारे आपल्यापुढे सादर करतायत. ज्यांचं या ठिकाणी आजचं हे कीर्तनाचं सौजन्य आहे असे आदरणीय बापूशेठ हरिभाऊ गोरे नगराध्यक्ष एकदा जे सौजन्य आहे त्यांच्याकरता एकदा सगळ्यांनी जोरदार टाळे वाजवायचे आहेत. आणि साळवण देवी माता सर्व भक्त मंडळातील असणारे आदरणीय संतोष भाऊ आहेत, आदरणीय आमचे देवराम नाना आहेत, आदरणीय आप्पासो कोथंबिरे आहेत, आदरणीय नाथा विश्वासराव पाठक आहेत व आदरणीय सचिन विश्वास पाठक हे सर्वजण देवीच्या ह्या प्रांगणामध्ये जो दरवर्षी कार्यक्रम होत असतो त्याकरता यांचं एक फार मोठं योगदान आहे. आणि आज ज्यांचं अन्नदान आहे कीर्तन झाल्यानंतर असे आदरणीय चिरंजीव रुद्राक्ष सचिन रेड्डी यांच्यासाठी एकदा सगळ्यांनी जोरदार टाळे वाजवायचे आहेत. हे सर्वच जण असणारे या कार्यक्रमाकरता आतोनात प्रयत्न करणारे सर्वांच्या चरणारविंदी विनम्र अभिवादन करते. आज कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्वांचं दर्शन ह्या ठिकाणी घडतं आहे. तुम्ही श्रोतृवृंद आहात, पितृतुल्य मातृतुल्य सर्व गायक मंडळी, त्यामध्ये मला नाव मात्र कुणाचं माहीत नाही, पण ज्यांनी गोड अशी पहिली चाल गायली आदरणीय ते दोनही महाराजांच्या चरणारविंदी नतमस्तक होते. आदरणीय असे आमचे महाराज आहेत, आदरणीय इकडे सुद्धा सर्व टाळकरी मंडळी आहेत. एकाचं जर नाव घेत बसले तर मला वाटतं सकाळी आपल्याला काकड्यापर्यंत पूर्ण होतील सगळ्यांची नावं. ओके, म्हणून सगळेच टाळकरी वृंद, दोन मृदंग वादक आहे आदरणीय दादा आहेत, इकडनं आदरणीय महाराज आहेत, हार्मोनियम वादक आमचे भाऊ आहेत, विणेकरी बाबा आहेत, माझा आवाज ज्यांच्यामुळे आपल्यापर्यंत पोचतो आहे असे सिस्टीमवाले दादाही या ठिकाणी उपस्थित आहेत. एका होणी बळी रे काय कुणाचं वर्णन करावं, जितकं वर्णन करावं तेवढं वर्णनसुद्धा कमी पडतं, म्हणून जास्त वर्णन न करता यांच्यासाठी एकच करावं, कौतुकाची थाप म्हणून या सगळ्यांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. आपल्या सर्वांच्या चरणारविंदी नतमस्तक होती आहे. माझं परमभाग्य आहे साळवण देवी मातेच्या ह्या प्रांगणामध्ये आजची ही कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. आज अत्यंत असणारा महत्त्वाचा पवित्र दिवस, भगवान शंकरांच्याच एका अंगातून प्रगट झालेली पार्वती माता आणि त्यांचं असणारं हे साध्य असाध्य असणारं त्रिभुवनामध्ये गाजलेलं शक्तिपीठ आहेत. त्यामध्ये 52 प्रकारचे शक्तिपीठ आहेत.
नवे नवे 3.5 प्रकारचे शक्तिपीठं आपल्या एकट्या महाराष्ट्रामध्ये आहेत. आणि ह्याच देवी मातेचा जागर व्हावा याकरता शास्त्रोक्त पद्धतीने आपल्याकडे नवरात्र सादर केल्या जातं. नवरात्र 9 दिवसाचं असतं. पण 20 वर्षानंतर आज किंवा ह्या वर्षीचा कालावधी असा आलेला आहे, 20 वर्षानंतर काय 10 दिवसाचा दसरा नसून किती दिवसाचा आहे, 11व्या दिवशी दसरा आलेला आहे. 11व्या दिवशी. म्हणून हा एक प्रदीर्घ अशा काळानंतर आलेला एक सुवर्ण काळ आहे. आणि हा का पाहण्याकरता आपण जिवंत आहोत. साळवण देवी मातेनं आपल्याला हा आजचा दिवस दाखवलेला आहे. देवी मातेकडे आपण एक प्रार्थना करायची आहे. हे देवी माते, या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये आमच्याकडनं जेवढी होईल तेवढी सेवा आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. आमच्या जीवनामध्ये असणारा दैन्य, दुःख, दरिद्रता सर्वांचा नाश कर. आमच्यावरती आलेले घात, आघात सर्वांचं निवारण कर. का? कारण देवीमध्ये एवढी ताकद आहे. किती सांगते ऐका. या त्रिभुवनाची उत्पत्ती जिनं केलेली आहे ना, ती माया आहे. तसं देवी भागवतामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. श्रीमद भागवतामध्ये सुद्धा याचं वर्णन आलेलं आहे. अनेको ग्रंथामध्ये याचं वर्णन आलेलं आहे. मायेनं उत्पन्न करणारं हे जे जग आहे, हे जग निवारण करण्याचं सामर्थ्य, शक्ती त्या देवीकडे आहे. त्या देवीकडे आहे. मग देवीमध्ये जर एवढी सामर्थ्य, शक्ती जर असेल ना, तर सांगते ऐका, स्त्रीमध्ये सगळ्यात जास्त ताकद असते पुरुषापेक्षा सुद्धा. लक्षात आले? पुरुषापेक्षा सुद्धा अधिक पटीनं ताकद ही कोणामध्ये असते? कोणाकडे असते? झोपले काय? अधिक ताकद ही कुणामध्ये असते? स्त्रियांमध्ये. तुम्ही मान्य करत असाल, बरोबर आहे का नाही? तुमच्यापेक्षा सगळ्यात जास्त ताकद ही कोणामध्ये आहे? स्त्रियांमध्ये आहे. तुमच्यापेक्षाही अधिक ताकद कोणामध्ये आहे? हो का नाही? तुमच्यापेक्षा सुद्धा. हां, तुम्ही म्हणत असाल ते आता विचारूच नका. आता नवरात्राचा कालावधी आहे. फक्त फोन जर केलं ना, हॅलो, लगेच नवरा म्हणतो गेलो दुकानात. बोल काय पाहिजे तुला, काय पाहिजे फक्त सांग. स्त्रीमध्ये एवढी सामर्थ्य शक्ती आहे. स्त्रीमध्ये जेवढी सामर्थ्य शक्ती आहे ना, तेवढी या त्रिभुवनामध्ये कोणामध्ये नाही आहे. म्हणून तर महिषासूर मर्दन कोणत्या देवानं केलं नाही. कोणी केलं? देवीनं केलेलं आहे. कोणी केलं? देवीनं केलं. मग आता देवीनं जर महिषासुराचं मर्दन जर केलं असेल, तर ह्या जगामध्ये अधिक पटीनं शक्तिशाली जी आहे ती स्त्री आहे, ती जगदंबा माता आहे. म्हणून आपण काय करावं? या 9 दिवसामध्ये देवीचं चिंतन करावं. कारण वर्षभरामध्ये 365 दिवसापैकी एवढे 10 दिवस असे आहेत की या 10 दिवसामध्ये आपण देवीचं चिंतन करू शकतो. म्हणून शास्त्रामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे की आपली जी देवता असेल, जी देवी असेल, तिला आपण कधीही विसरायचं नाही. कधी विसरायचं नाही. म्हणून कधी जर अडचण आली आणि ब्राह्मण बुवांकडे जर गेलो ना, तर पहिल्यांदा ते विचारतात तुमची देवी कोणती आहे. पहिल्यांदा विचारतात. तिचं काही केलं का तुम्ही? तिची ओटी भरली का? तिचं दर्शन घेतलं का? बरोबर आहे की नाही? म्हणून पहिल्यांदा वर्णन येतं ते देवीचं. म्हणून अशी असणारी ही देवी, तिचं आपल्याला ह्या 10 दिवसामध्ये चिंतन करायचं आहे. शारदीय नवरात्र महोत्सव आहे. 9 दिवसामध्ये तिचं चिंतन करावं. म्हणजे 365 दिवसापैकी 7 दिवस नाही 10 दिवस जर वजा केले, उरलेले बाकीचे दिवस तुमच्याकडेच आहे. मग आपण ह्या दिवसामध्ये काय करावं? तर ऐका, 10 दिवस सोडून द्यायचे, 1 महिना सोडून द्यायचा. कशासाठी? 1 महिना आहे श्रावण महिना, ज्या महिन्यामध्ये आपण भगवान शंकरांची पूजा करतो. आणि उरला हा हे पुढचे 10 दिवस, या 10 दिवसामध्ये देवीचं चिंतन करतो. एवढे दिवस जर सोडले तर आपण बाकीच्या दिवसामध्ये सगळे घोटाळे करायला मोकळे नाही महाराज, नाही. 1 महिन्यापर्यंत आपण भगवान शंकरांची उपासना करतो. 10 दिवस एवढे बाजूला सारतो, बाकीचे सगळे दिवस आपले असतात. पण आपण आपल्या जीवनामध्ये देवीला मात्र कधी विसरायचं नाही. याचं कारण असं आहे, ती जगदंबा, ती आपली आई आहे. सांगते का, अनेक संत महात्म्यांनी पंढरीच्या पांडुरंगाला सुद्धा आईच्या उपमेनं त्यांना आळवलं. कारण असं म्हणतात, एखाद्या वेळेला बाप लवकर आवाज देत नाही,
एखाद्या मुलीनं म्हणा, मुलाने म्हणा, बापाला जर आवाज दिला ना, तो म्हणतो जरा थांब मला काम आहे, जरा थांब मला काम आहे, त्याच्यामुळे आता मला तू बोलू नको, आता बोलू नको. पण तेच लेकरू ज्या वेळेला आईला आवाज देतं, ती हातातली सगळी कामं टाकते आणि पहिल्यांदा कोणाकडे जाते? लेकराकडे जाते. तसं पंढरीच्या पांडुरंग परमात्म्याला आईच्या रूपामध्ये आळवलेलं आहे. ये ग ए ग विठाबाई माझे पंढरीचे. काय शब्द वापरला? आई. काय शब्द वापरला? आई हा शब्द वापरला. म्हणून देवता सुद्धा आई होऊ शकते. म्हणून आई रूपामध्ये जर आपण तिला आळवलं ना, ती पटकन लेकराची हाक जी आहे ऐकते आणि आपल्यावरती आलेलं संकट, घात, आघात निवारण करते. मागे पुढे उभा राहे संभाळीत. तुमच्यावरती किती जरी संकट आलं ना, कुठे जाण्याची गरज नाही. फक्त ह्या मंदिरामध्ये या, संकटांचा नाश झाल्याशिवाय राहणार एवढी ताकद आहे. कुठं जाण्याचं काम नाही. देव उभा मागे पुढे उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट, उगवी कोणे संकट. देव उभा मागे पुढे इतकं गोड प्रमाण दिलेलं आहे. त्यांचं प्रमाण शेवटचं देणं थांबलं म्हणजे ताल संपला, लय संपली, ठेका संपला आणि यानं बरोबर त्या ठेक्यावरती उडी मारली. याच्याकरता एकदा सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या. काय गोड लेकरू आहे. तुला मी माझ्या गाडीतच घेऊन जाते, थांब जरा. इतके गोड लेकरं म्हटल्यानंतर याच्या आईला किती आनंद होत असेल, जरा विचार केला का? किती आनंद. त्याच्या आईनं काय करावं? घरी न्यावं आणि त्याचे दृष्ट काढावे. कोणाही त्याची आई नाही. आता तुम्ही कोणीच नाही, आता मीच झाले त्याची. आता मला असं वाटतं आता याला घेऊन जावं, कारण मला 2 आहे, मुलंच आहे, हा 3रा. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आलिया आघात निवाराया. देवीच्या मंदिरामध्ये यायचं आणि देवीला सांगायचं, हे देवी माते, माझ्यावरती आलेले घात आघात तू निवारण कर. ती का करणार नाही? करेल ना. ती करेल की नाही? एक वाक्य सांगते, जरा नीट लक्ष देऊन ऐका. देवीची फक्त आपल्यावरती कृपा पाहिजे. ऐकताय ना तुम्ही? तिच्या मंदिरामध्ये जायचं, तिची सेवा करायची, पण तिची कृपा आपल्यावरती व्हायला पाहिजे. सांगते ऐका. जितने तारे गगन में उतने शत्रु होय, जितने तारे गगन में उतने शत्रु होय, कृपा भई माता रानी की तो बाल न बाका होय. फक्त तिची कृपा व्हायला पाहिजे. एकदा तिची कृपा झाली ना, विषय संपला. म्हणून आपण काय करावं? मोठ्या प्रेमयुक्त अंतःकरणाने त्या आईच्या मंदिरामध्ये जावं, आपलं सुखदुःख सांगावं आणि ह्या नवरात्राच्या दिवसामध्ये तिच्या नाव घेऊन तिची भक्ती करावी. तिच्या नावाने एक दिवा प्रज्वलित करावा आणि अखंड दिवा जो आहे ना, तिच्या नावाने समर्पित करावा. पण त्या पाठीमागचा भाव इतका गोड आहे. म्हणे दीप प्रज्वलित करावा, पण त्या दीपाला सांगावं, हे दिव्या, हे दीपका, जसा तू जळतो आहे ना, माझ्या जीवनामध्ये आलेले संकट सुद्धा त्या संकटांचा असाच नाश कर, असे ते संकट जाळून टाक. याकरता एक दीपक आहे, एक दीपक. म्हणून तर आपल्याकडे दिवा बंद न होऊ देणे हे एक प्रथा आहे. आपण जो दिवा लावतो ना, तो दिवा बंद होऊ द्यायचा
नाही, म्हणजे विझू द्यायचा नाही. आणि विझला तर फार मोठं टेन्शन घ्यायचं. झोपल्या काय? इकडे म्हणतात बाई दिवा विझला, आता काय होणार, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. दिवाच आहे तो, दिवाच आहे. एखाद्या वेळेला काजळी खूप तयार होते, मग होतो हा प्रकार, ओके नाही, एवढं टेन्शन घ्यायचं नाही. फक्त सद्भावनेनं प्रेमयुक्त अंतःकरणाने तिच्यासमोर दिवा प्रज्वलित करा. आणि काय करा तर म्हणे घट समर्पित करा, घट तयार करा. मग तो घट कसला आहे म्हणे मातीचा आहे. त्याच्यावरती काय आहे म्हणे नारळ आहे. त्याच्यामध्ये काय आहे म्हणे पानं आहे. त्याच्यावरती काय आहे म्हणे फुलं समर्पित आहे. मग हे सगळं काय आहे, तो घट का समर्पित करायचा सांगते ऐका. तो जसा मातीचा घट आहे, हा सुद्धा बोलत चला घट आहे घट, तो सुद्धा मातीचा घट आहे. याची सुद्धा एक दिवस काय होणार आहे, माती. ते नारळ त्याच्यामध्ये पाणी आहे, नवे नवे ते टणकदार आहे. ते नारळ टणकदार आहे, तसं या शरीरामध्ये असणारे हाडं सुद्धा कशी आहे, टणकदार आहे. त्या नारळामध्ये पाणी आहे, या शरीरामध्ये सुद्धा पाणी आहे. आणि सांगते ऐका, जसं त्याचं एक दिवस विसर्जन होणार आहे, त्याचं विसर्जन 10व्या दिवशी होणार आहे आणि याचं विसर्जन 7व्या दिवशी होणार आहे. बघा तुम्ही, त्याचं 10व्या दिवशी आणि याचं 7व्या दिवशी. ते म्हणाला 7व्याच दिवशी कसं, 7व्याच दिवशी कसं, 7च दिवसामध्ये सगळ्यांना मृत्यू येणार आहे. सोमवारी जर मृत्यू नाही आला तर मंगळवारी येणार, आणि मंगळवारी नाही आला तर बुधवारी येणार, बुधवारी नाही आला तर गुरुवारी, आणि गुरुवारी नाही आला तर आणि शुक्रवारी नाही आला तर आणि शनिवारी नाही आला तर मग तुम्हाला काय वाटतं रविवारी म्हणून काय सुट्टी आहे, सोमवार? अजिबात नाही. जसं त्याचं विसर्जन आहे तसं याचं सुद्धा विसर्जन आहे. फक्त देवीला एस सांगा, आमच्या जीवनामध्ये जर काही संकट आली तर त्या संकटांचा नाश करावा. याच्या पाठीमागे एवढीच फक्त फार मोठी भूमिका आहे. सांगते ऐका, जसं गणपती, आपण गणपतीची स्थापना करतो, 10 दिवसानंतर गणपतीचं विसर्जन करतो, बरोबर. याला शास्त्रामध्ये तुम्ही गणपती बसवा असा कुठेही उल्लेख आलेला नाही. पण मग हे गणपती स्थापना नेमकी का करायची? त्या काळामध्ये लोकमान्य टिळकांनी समाज एकत्रित यावा याकरता गणपतीची स्थापना केली. लोकांना माहिती होतं निमित्त काय आहे, कारण त्या काळामध्ये इंग्रजांचं फार मोठं राज्य होतं, त्रास द्यायचे आणि आपले लोक असे आहेत एकत्रित येत नव्हते. आजही पाहिलं आपले लोक एकत्रित येत नाही, येतच नाही. तुम्ही किती म्हणा येऊ शकणार नाही. आणि एकहीचं बळ काय असतं हे सगळ्यांना ज्ञात आहे. एकत्रित येत नव्हते. लोकमान्य टिळकांनी विचार केला, गणपती बसवला, सगळ्यांना सांगितलं या एकत्रित या, या बसा. बसू लागले, आरती करू लागले. एकत्रित येऊन त्याच्यावरती विचार विनिमय होऊ लागला. बसल्या बसल्या लोक एकत्रित आले ना, बसतात, विचार विनिमय करतात. पूर्वीच्या काळामध्ये म्हातारी माणसं जर अशी ओट्यावरती जर बसली ना, विचार विनिमय करायचे. शेतामध्ये काय चाललं, पोरं काय करणार आहे, असे ओट्यावरती बसून विचार विनिमय व्हायचा. आता काही राहिला नाही, आता काही राहिला नाही. आता बायका जरी ओट्यावरती बसल्या, 5 वाजता काम आवरलं, थोड्या वेळ जर त्या बसल्या ना, 4 वाजता 5 वाजता जरी बसल्या ना, त्यांच्यामध्ये विचार विनिमय काय होतो, एकच होतो का, शेवटच्या गल्लीत काय चाललं, तिचं काय केलं, याची सून कशी आहे, त्याचं काय चाललं, याचं काय चाललं. म्हणजे इतका चांगला त्या हरिपाठ घेतात ना, एवढा चांगला सगळ्या गावाचा. पूर्वीच्या काळामध्ये तसं एकत्रित यायचे, बसायचे, पण विचार विनिमय व्हायचा. मग लोकमान्य टिळकाने विचार केला, लोक एकत्रित आले पाहिजे, म्हणून गणपतीची स्थापना केली. किती दिवस, 10 दिवस. 10व्या दिवशी विसर्जन करा. पण नवरात्र महोत्सवाचं तसं नाही आहे. म्हणजे मग शारदीय नवरात्र महोत्सवाचं शास्त्रामध्ये वर्णन आलेलं आहे. देवीनं 10 दिवस महिषासुरासंग युद्ध केलं, 10व्या दिवशी विजय प्राप्त झाला, म्हणून दसरा आहे. विठ्ठल विठ्ठल त्यातही वर्णन केलं, जो दसऱ्याचा आनंद घेतो ना, तोच दिवाळीचा सुद्धा आनंद घेतो. काय झालं, एका बोकडानं त्याच्या आईला विचारलं, जुना दृष्टांत आहे, सांगते ऐका. त्या बोकडानं त्याच्या आईला विचारलं, म्हणजे शेळीला विचारलं, म्हणे हे आई सांग ना,
मी आनंदाची दिवाळी कधी साजरी करणार? त्याच्या आईनं गोड उत्तर दिलं, या दसऱ्याच्या घसऱ्यातून जर वाचला तर तुझी आनंदाची दिवाळी आहे. तुमचे चेहरेच खुलले बर का. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा शारदीय नवरात्र महोत्सव याला शास्त्र शुद्ध परंपरा आहे. म्हणून हा आपण नवरात्र महोत्सव मोठ्या थाटामाटामध्ये संपन्न करत असतो. याही साळवन देवीच्या मातेच्या प्रांगणामध्ये दरवर्षी आपण हा सप्ताह नियोजित करतो. आनंद वाटला, सांगते ऐका. आज सेवेकरता मी जो अभंग निवडला ज्ञानोबरायांचा आहे. या अभंगामध्ये ज्ञानोबराय नामाचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल प्रत्येकानं आपल्या जीवनामध्ये कुठला तरी विचार केला पाहिजे. काय विचार करावा? सारासार विचार करा, उठा उठी. काहीतरी बसल्या बसल्या विचार करावा. रोज 1 तास आपल्यासाठी काढायचा. किती तास? 1 तास. मोबाईल बाजूला ठेवायचा, फेसबुक बाजूला ठेवून द्यायचं, इंस्टाग्राम, यूट्यूबवरती महिला मंडळ बरं का, आता म्हाताऱ्या बायका सुद्धा इंस्टाग्राम, हे सगळं बाजूला ठेवायचं आणि 12 तासापैकी 1 तास स्वतःचं चिंतन करायचं. आत्मचिंतन. पहिलं चिंतन काय करावं? कोहम कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते उपादानम किमस्तीहम विचारे सुयमे दृशः. पहिला विचार करावा. काय? कोहम, मी कुठून आलो, मी कुठून आलो, पहिला विचार करावा. इथे बसलेल्यांपैकी किती जणांना माहिती आहे मी कुठून आलो? माहिती का तुम्हाला? महिला मंडळ माहिती कुठून आलो? ते मसाल काय झालं मुक्ताताई? तुमचं काय फराळ झालं नाही का? काय की पोटामध्ये काही व्यवस्थित पडलेलं दिसत नाही? कुठून आलो म्हणजे काय? आम्ही आमच्या घरून आलो. गाणे एक नाही, गाथ्यातले प्रमाण आता काय राहिले नाही. काकडा, काकडा ऐकला पाहिजे. महिला मंडळ, पुरुष मंडळी ऐका, काकडा एवढा महत्वाचा आहे. सांगते ऐका. व्हॉट इज द मिनिंग ऑफ काकडा? काकडा म्हणजे काय? काकडा शब्दाचा अर्थ काय होतो? ऐका. काकडा, दिस इज कम्प्लिटली आर्ट ऑफ लिव्हिंग. जीवन जगण्याची कला म्हणजे काकडा आहे. मी इकडे कार्यक्रमाला गेले बरं का महाराज, कार्यक्रमाला गेले कीर्तनाला. एका मुलाने मला विचारलं, म्हणे ताई काकडा म्हणजे काय? म्हटलं तू काकड्याच्या वेळेला वाकडा असतो, तुला काकडा काय कळणार आहे? मला वाटतं साधारणतः काकडा सकाळी सकाळी 9 वाजता सुरुवात करतात, हो की नाही? म्हणजे सगळे जागेवर आहे, हो की नाही? हां, किती वाजता सुरुवात करतात? 4 वाजता, 5 वाजता ब्रह्ममुहूर्तावरती काकडा सुरू करतात. काकडा सुरू करतात. आणि काकड्यातले प्रमाण आले पाहिजे. दुरोणी आलो का, हे का नाही? कुठून आलो? फार लांबून आलो, फार लांबून. संत महात्म्यांना स्वतःचा पत्ता सांगता आला. छाती ठोकपणे स्वतःचा पत्ता सांगता आला पाहिजे, घराचा नाही, आपल्या तालुक्याचा, जिल्ह्याचा पिनकोड नंबर नाही, स्वतःचा मोबाईल नंबर नाही, मग आपला वैयक्तिक आत्मचिंतनाचा पत्ता. मी कुठून आलो? हा देह कुठून आला? आत्मा कुठून आला माझा? याचा विचार केला पाहिजे. कोहम, मी कुठून आलो? संत महात्म्यांना विचारलं. आमच्या तुकोबरांना विचारलं, महाराज कुठून आलात? तुकोबरांनी छाती ठोकपणे उत्तर दिलं, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. एवढ्याच कामा करता आलो. कोणता? झाडो संताचे मार्ग, आडराणी भरले जग, बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा. म्हणून या, म्हणून संत महात्म्यांनी आपल्या करता ते आलेले आहेत आणि त्यांनी स्वतः सांगितलं आम्ही कुठून आलो. म्हणून आपल्याला माहिती पाहिजे. तुम्हाला जर उद्या जर विचारलं, सखूबाई, शांताबाई, नर्मदाबाई, गंगाबाई कुठून आल्यात? ते म्हणशील बाया घरून आलो ना आम्ही. मग ते आपलं घर आहे का? नाही. कोहम, मी कुठून आलो. दुसरा विचार करायचा, कथमिदम जातम कोई कर्ताश्च विद्यते. मला काय करायचं आहे माझ्या जीवनामध्ये? मला नेमकं काय करायचं आहे? काहींना काहीच माहिती नाही. मला काय करायचं काही माहितीच नाही. दिवसभर शेतामध्ये जातात, संध्याकाळी घरी आले, हातपाय तोंड घेत धुतात, चहा पितात, थोड्या वेळ ती मोबाईल पाहतात,
बायकोनं स्वयंपाक केला, जेवण केलं, खाटेवरती पडतात, लगेच मोबाईल हातात घेतात, इन्स्टा, फेसबुक हे सगळं पाहत 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 11 वाजले, मोबाईल बाजूला ठेवला, झोप लागली, सकाळी उठले, स्नान करतात, चहा घेतात, लगेच डब्बा घेतात, शेतात जातात. काय मला काय करायचं आहे काही माहिती का कुणाला? काही नाही, काही माहीत नाही. म्हणून मी कुठून आलो हे माहिती पाहिजे, मला काय करायचं आहे जीवनामध्ये तेही माहिती पाहिजे, आणि शेवटची गोष्ट काय, मला शेवट कुठं जायचं आहे हेही आपल्याला माहिती पाहिजे. पण महिला मंडळ यातलं आपल्याला काहीच माहिती नाही. कुठून आलो हेही माहिती नाही, काय करायचं आहे हेही माहिती नाही, आणि शेवट मला कुठं जायचं आहे हेही माहित नाही. विठ्ठल विठ्ठल. म्हणून या जगामध्ये 3 प्रकारचे वर्ग पडतात. 1 जगतो तो जीव, 2 जगवतो तो देव, आणि 3 जागवतात ते संत महात्मे. विठ्ठल विठ्ठल. जीव फक्त जगतो आहे. जगतो कसा जगतो म्हणे, विकृती, प्रकृती आणि संस्कृतीने. 3 युक्त माणसाने जीवन जगत असतो. 3च. एक तर विकृतीने, विकृत्या अनेक प्रकारच्या आहे. चांगलं बोलणं नाही, चांगलं वागणं नाही, चांगलं खाणं नाही, चांगलं पाहणं नाही. त्याच्यामुळं काय झालं, संपूर्ण जीवन जे आहे ते बर्बाद झालं. चांगलं वागणं नाही. दुसरी गोष्ट, चांगलं पाहणं नाही. चांगलं पाहणं राहिलं का? नाही ना. चांगलं पाहणं राहिलं नाही. डोळे दिलेले आहे, पण चांगलं पाहण्याकरता. पण माणसं चांगलं पाहतात का हा ज्याचा त्याने विचार करायचा. मी काही सांगणार नाही. मोबाईल आपल्याला वापरण्यासाठी आहे. मोबाईल आपल्याला वापरण्यासाठी आहे. पण आता सध्या मोबाईलच सगळ्यांना वापरतो आहे. एवढा वेळ चालला त्याच्यामध्ये आपला, म्हणजे लोकांना कळत नाही आपण काय करतो आहे, काय करतोय काहीच कळत नाही. एक पोरगी बसमध्ये बसली, बसमध्ये बसल्यानंतर तिकीट वगैरे फाडलं, बराच वेळ झाला. कंडक्टर तिच्या जवळ आले आणि कंडक्टरने त्या मुलीकडे पाहिलं आणि कंडक्टर म्हणू लागला, बाई ए पोरी, म्हणे काय, खरंच तू जीवनात फार पुढे जाशील, फार पुढे. म्हणे असं साहेब, खरंच मी खूप पुढे जाईल. कंडक्टरने सांगितलं, नक्की जाणार. याचं कारण असं आहे की तुझा बस स्टॉप जाऊन अर्धा तास झाला तरी तू गाडीतच बसलेली. एवढं जर त्या मोबाईलमध्ये दंग होणार असा तर कसं होणार आहे. म्हणून माणूस फक्त जगतो आहे कशानं, तर म्हणे विकृतीनं. म्हणे जीवनामध्ये विकृती नसावी. 2 प्रकृती. फक्त या जगामध्ये फक्त आपण जगतोय काय आपल्याला काही माहीत नाही. 1000 वर्ष झाले हे जीवन माणसं जगतायत, पण काही आपल्याला कोणत्या गोष्टीचं ज्ञान उरलेलं नाही. म्हणून विकृती, प्रकृती आणि संस्कृतीने मनुष्य फक्त हा जगतो आहे. म्हणून माणूस जगतो आहे. जगवणारा परमात्मा आहे. तुम्हा आम्हाला सगळ्यांना जगवणारा कोण आहे? बोला पटकन. कोण आहे? परमात्मा आहे. परमात्मा आहे. जगवणारा परमात्मा असल्यामुळे चाले हे शरीर कोणाची सत्ते, कोण बोलविते हरवीन. आपल्या या देहामध्ये जर परमात्मा असला ना तर सगळं कार्य होऊ शकतं. आणि देहातला जर परमात्मा निघून गेला काही उपयोग आहे का? इथं आपल्याला बसू देतील का महिला मंडळ? या देहातला देव निघून गेला, राम निघून गेला. माणसं म्हणतील याच्यातला राम निघून गेला, हा काही कामाचा नाही. माझ्या जीवनातली घडलेली घटना सांगते म्हणजे लवकर लक्षात येते. जरा हाताने टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल हो. आमच्या नाशिकच्या जवळ माझं कीर्तन झालं. आवाज येतोय ना? हा. नाशिकच्या जवळ कीर्तन झालं. कीर्तन झाल्यानंतर एक मुलगा माझ्या दर्शनाला आला. दर्शन घेतलं आणि मला विचारलं, म्हणे ताई तुमचं नाव काय? म्हटलं माझं नाव मुक्ताताई सोनवणे आहे. बरं म्हणे ताई तुम्ही कीर्तन खूप सुंदर केलं, पण तुम्हाला एक प्रश्न विचारायचा, विचारू का? म्हटलं विचार. त्या मुलाने मला प्रश्न विचारला इतका महत्त्वाचा आहे आणि तो विषयाला अनुषंगून आहे म्हणून सांगते आहे. त्या मुलाने मला प्रश्न विचारला, म्हणे का हो मुक्ताताई? म्हटलं काय? म्हणे मला सांगा तुम्ही 2 तास कीर्तन करता. म्हटलं हो. म्हणे मग सांगा ना 2 तास कीर्तन करत असताना तुमच्या अंगामध्ये देव येतो का?
काय प्रश्न विचारा? तुमच्या अंगात देव येतो का? हे बघा, अंगामध्ये देव येणं, देवी येणं हा ज्याच्या त्याच्या श्रद्धेचा भाग आहे, श्रद्धेचा भाग आहे. इथं मी संगमनेरच्या जवळ कीर्तनाला गेली, नवरात्राचे आता दिवस आणि एक देवीचा अभंग म्हटला कीर्तनात. आता नवरात्र म्हटल्यानंतर देवीचा अभंग म्हणावाच लागतो. कोणता होता ऐका. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगौद बोधे देह तुझ अर्पिला, जय जगदंबे पूर्ण कदंबे जगौद बोधे देह तुझ अर्पिला, टाळकरी अटेन्शन. हा, आणि महिला मंडळ पुरुष मंडळी सगळ्यांनी टाळ्या, सगळ्यांनी आनंद घ्या बरं का. हा, जय जगदंबे पूर्ण कदंबे जगौद बोधे देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ फुलवरा. जय जगदंबे पूर्ण कदंबे जगौद बोधे देह तुझ अर्पिला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ म्या फुलवरा बांधला, देह तुझ अर्पिला न तुझ फुलवरा बांधला. हे आई भवानी थोर जाणून तुझ म्या उपासिले हो, आई भवानी थोर हाती घेवरे परडितीने मज भिकेसी लाविले हो, खुळा पांगोळा करुणी आपणा जवळी बैसविले हो, तुझे भरे करकरा फिरे भोकवावरे मग तो व्यर्थ सेन वाटला, व्यर्थ सेन वाटला न तुझ म्या फुलवरा बांधला, व्यर्थ सेन वाटला न तुझ म्या फुलवरा बांधला, वा. मला असं वाटलं देवीचा अभंग आहे म्हटल्यानंतर मी थोडं देवीचा अभंग म्हणायला घाबरते जरा कीर्तनामध्ये. का? जर का एखादी देवी आली लय अवघड असतं, पण असू द्या, अंगामध्ये देवी येणं हा श्रद्धेचा भाग आहे. अशा प्रकारे त्या मुलाने मला काय प्रश्न विचारला, मुक्ताताई तुमच्या अंगामध्ये देव येतो का? मग मी काय उत्तर द्यावं? मीही थोडासा विचार केला आणि त्याच्यानंतर उत्तर द्यायचं ठरवलं. मी त्याला जवळ बोलवलं आणि म्हटलं, दादा अंगामध्ये देव येतो का असं म्हणण्यापेक्षा आता माझं उत्तर ऐक. अंगामध्ये देव येतो असं म्हणण्यापेक्षा अंगातला देव जातच नाही तेव्हा येण्याचा प्रश्न उद्भवत नाही. कारण अंगातला देव जातो असं म्हणावं तर 2 तास कीर्तन करू शकणार नाही, आणि नाही म्हणावं तर त्याच्या सद्देशिवाय हे जगत सुद्धा चालू शकत नाही. म्हणून देव आहे म्हणून सर्व कार्य घडतं आहे. म्हणून चाले हे शरीर कोणाची असते, कोण बोलविते हरिवीन, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजोन चुकू नको. अशा प्रकारे जगतो तो जीव, जगवतो आहे तो परमात्मा. आपल्या सगळ्यांना परमात्मा जगवतो आहे आणि शेवटचं जागवतात आपल्याला संत महात्मे. संत महात्म्याशिवाय या जगामध्ये आपल्याला कोणी जागवू शकत नाही. आपण सगळेजण झोपलेलो आहोत. संत महात्म्यांच्या विचारानुसार सगळे जीव जागे. ते तुमचं माझ्याकडे लक्षच नाही. हा, संत महात्म्यांच्या विचारानुसार आपण जागे नाही. जागे आहे, फक्त तुम्हाला वाटतं डोळे उघडे आहेत म्हणून जागे आहेत,
पण खरं सांगा, आपण जागे आहोत का? आपण जागा आहे का? त्याला एवढं टेन्शन आलं. हां, आपण जागे आहे सध्या? आपण जागे नाही, आपण झोपलेलं आहे. बरोबर आहे का नाही? आता मी सध्या तो म्हणतो झोपलेली आता. संत महात्म्यांच्या विचारानुसार आपण जागे नाही. जागे नसल्यामुळे मग काय झालं? संत महात्म्यांनी जोग्याचं स्वरूप धारण केलं आणि जोगीहून संत महात्मे तुम्हा आम्हाला म्हणू लागले काय? जगजोगी जगजोगी जाग जाग बोलती. या जगामध्ये तुम्ही आम्ही जाग असावं हे फक्त कुणाला वाटतं? एक, संत महात्म्यांना, आणि दोन, आपल्या आईवडिलांना. आपल्या जीवनामध्ये आपण काहीतरी करावं, आपलं कल्याण व्हावं हे फक्त दोघांनाच वाटतं. एक संतांना आणि दुसरं आईवडिलांना. आपलं चांगलं व्हावं आईवडिलांना वाटतं, मुलाचं वाईट व्हावं आईबापाला वाटतं का? महिला मंडळ सांगा, आपल्या मुलाने दारू प्यावी कोणत्या आईबापाला वाटतं? अजिबात नाही. कुणाला वाटतं त्याने दारू पिऊन गटारामध्ये लोळावं? बिलकुल नाही, अजिबात नाही. त्याचं चांगलं होऊ नये असं कधीच आईवडिलांना वाटत नाही. त्यांना असं वाटतं माझ्या मुलाचं कल्याण झालं पाहिजे, चांगलं झालं पाहिजे. फक्त आईवडिलांना वाटतं. शेजाऱ्यांना वाटतं का? अजिबात नाही. पण नातेवाईकांना अजिबात नाही. बरं, भाऊ बहिणकीला तुम्ही मसाला त्याचं नावच घेऊ नका अजिबात. ती भाऊबंदकी अशी जात आहे, तिच्याशिवाय जगताही येत नाही आणि तिच्याशिवाय मरताही येत नाही. त्यांना असं वाटत नाही की या मुलाचं चांगलं व्हावं, फक्त आई वडिलांना वाटतं. सांगते ऐका नीट लक्ष देऊन. काय झालं? एक इंजिनियर मुलगा होता. नीट लक्ष देऊन ऐका. इंजिनियर मुलगा, त्याला बरेच दिवस झाले नोकरी नाही. नोकरी नसल्यामुळे तो घरातच होता. नोकरी नसल्यामुळं तो घरातच होता. त्याच्या घरामध्ये पाण्याचा नळ होता, तो फुटला आणि त्याच्यातून पाणी गळू लागलं. मग त्याच्या आईनं या इंजिनियर पोराला सांगितलं, म्हणे किती दिवस झाले तुला समजतं का? तो पाण्याचा नळ तुटलाय फुटलाय, तो रिपेअर करायचा, समजत नाही तुला? त्यानं सांगितलं, आई इंजिनियर झालो मी, इंजिनियर झालो, मला या नळाचं काम सांगते रिपेअर करायला मला? त्या आईनं सांगितलं ते बाकीचं जाऊ दे, पहिल्यांदा तो नळ फुटलाय त्याच्यातून पाणी गळतंय, पहिल्यांदा तो रिपेअर कर. त्यानं राग पकड वगैरे घेतली, सामान घेतलं, त्या नळाच्या जवळ गेला आणि तो नळ रिपेअर केला, व्यवस्थित केला. रागाला तो पकड घेतला, बाकीचं काही सामान होतं ते फेकून दिलं. राग असे बरेच दिवस निघून गेले. एक दिवस पेपरमध्ये जाहिरात आली नोकरीसाठी. यानं विचार केला, हे एज्युकेशन माझं पण झालेलं आहे, हे शिक्षण माझं पण झालेलं आहे, मग मी पण फॉर्म भरला पाहिजे. आता ऐका, त्या नोकरी करता जागा फक्त एकच शिल्लक आहे, एकच जागा होती आणि यानं फॉर्म भरला. त्यावेळेला अर्ज आलेले होते 99. किती आले होते? 99. आणि याचा 100वा. 100 जणांचे अर्ज आलेले होते. एवढे. याने सांगितलं चला हरकत नाही, इंटरव्ह्यू तर देऊन बघू. इंटरव्ह्यूसाठी हा मुलगा गेला. गेल्यानंतर 99 जणांचे इंटरव्ह्यू झाले आणि 100वा याची वेळ आली साहेबांच्या ऑफिसमध्ये जाण्याचे. यानाचे डॉक्युमेंट्स वगैरे घेतले. साहेबांच्या खोलीचा तो दरवाजा असा लोटला आणि लोटल्याबरोबर दाराच्या बाजूला बेसिंग होतं आणि त्या बेसिंगचा नळ फुटलेला होता. याच्या पटकन लक्षात आलं, आईचं ते बोलणं, पहिल्यांदा नळ रिपेअर करायचं. पटकन आई त्याच्या डोळ्यासमोर आली. त्यानं काय केलं? त्या नळाच्या जवळ गेला, व्यवस्थित त्या नळाला पॅक केलं, बंद केला तो नळ. पाणी गळणं बंद झालं. हा निघाला आणि त्याच्यानंतर साहेबांच्या समोर जाऊन बसला. साहेबांनी ते सगळं पाहिलं आणि पाहिल्याबरोबर साहेब म्हणू लागले, ही जी नोकरी आहे ना, हा जो जॉब आहे ना, तुमच्यासाठी, तुम्ही यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं, तुम्हाला हे पद मिळालं. तो म्हणू लागला, साहेब तुम्ही माझी इंटरव्ह्यू घेतली नाही, मला 2-5 प्रश्न विचारले नाही, माझे डॉक्युमेंट्स पाहिले नाही, माझी काय शैक्षणिक पात्रता आहे तेही पाहिलं नाही
आणि तुम्ही डायरेक्ट मला म्हणतायत की हे पद तुझ्यासाठीच आहे, ही नोकरी तुला, असं का? त्यावेळेला साहेबांनी गोड उत्तर दिलं. साहेब म्हणू लागले, 99 जण ह्याच दरवाजातून आत आले, सगळ्यांनी बेसिंग पाहिलं, त्याचा नळही पाहिला, पण कोणीच त्या नळ जो आहे टपकत होता पाणी, तो नळ कोणी बंद केला नाही. तुझ्या अर्थी मध्ये येण्याच्या अगोदरच तो नळ रिपेअर केला, बंद केला. त्या अर्थी तुझी बुद्धिमत्ता फार चांगली दिसते, हुशार दिसतो तू, म्हणून ही जी नोकरी आहे ना तुझ्यासाठी. पटकन त्याच्या डोळ्याच्या समोर त्याची आई आली, त्याच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, पाणी आलं त्याच्या डोळ्यामध्ये. तो साहेबांच्या समोर उठला, बाहेर निघाला, हातामध्ये पेन घेतला, वही घेतली आणि त्याने एक वाक्य लिहिलं. ते वाक्य कोणतं होतं? नीट लक्ष देऊन ऐका. ते वाक्य होतं, घड्याळाची टिकटिक टाइम मॅनेजमेंट शिकवते. घड्याळाची टिकटिक टाइम मॅनेजमेंट शिकवते, पण आईची किटकिट लाईफ मॅनेजमेंट शिकवते. आई वडिलांनाच असं वाटतं माझ्या मुलाचं चांगलं व्हावं, इतरांना वाटत नाही. तशी ही जगदंबा माता जी आहे ना, हिच्या दारामध्ये जायचं, ती आपल्यावरती कृपा छत्र टाकेल, कारण आपण तिचे लेकरं आहोत. तिला माहिती आहे माझ्या मुलांचं चांगलं झालं पाहिजे. मग तुम्हाला वाटतं ना आमचं चांगलं व्हावं, कुठं जाण्याची गरज नाही, कुठं जायचं नाही दुसरीकडे, मग या देवीच्या मंदिरामध्ये यायचं. काय तुमचा प्रॉब्लेम असेल, काय तुमचं संकट असेल, काय तुम्हाला त्रास असेल, फक्त त्या आईजवळ जायचं, तिला सांगायचं, हे आई मला हा त्रास आहे. बस ती आई तुमच्यावरती कृपा छत्र टाकेल आणि तुमच्या सर्व संकटांचा नाश ती करेल. लेकुराचे हित वाहे माऊलेचे चित्त, ऐसी कळवळ्याची जाती करीला भावी न प्रीती. काय होतं? 365 दिवसापैकी हे 10 दिवस आपण आईसाठी काढायचं, बाकीचे दिवस संसाराकरता, कारण तिला माहिती आहे आपण कोण आहोत, संसारिक आहे. मग आपल्याला जमतं का तिच्यापर्यंत यायला? पण ती म्हणते बाकीचे दिवस जमत नाही ना, मग या 10 दिवसाकरता तुम्ही माझ्याकडे यायचं. म्हणून लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त, आपलं कल्याण व्हावं आपल्या आईवडिलांना वाटतं. मग काय झालं, काही साधक मंडळी निघाले, तुकोबरांकडे गेले, महाराज आमच्या जीवनाचं कल्याण व्हावं, काय करावं आम्ही सांगा ना. तुकोबराय म्हणू लागले, जर अडचण अशी आहे, हे फक्त एक सर्वसामान्य न्यायालय आहे, तुम्हाला जर हायकोर्टात जर जायचं असेल ना, तर तुम्हाला एक मी पत्ता देतो. पत्ता म्हणजे कोणता पत्ता? आळंदी हे गावा पुण्यभूमी ठाव, आळंदी हे गावा पुण्यभूमी ठाव, दैवताचे नाव सिद्धेश्वर, दैवताचे नाव सिद्धेश्वर, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा, 84 सिद्धाचा सिद्ध भेटी मेळा. आळंदी हे गाव दैवताचे नाव सिद्धेश्वर. आळंदीचा पत्ता दिला. ते साधक मंडळी निघाले, ज्ञानोबरायांकडे आले. ज्ञानोबराय तुमच्या चरणारविंदी साष्टांग दंडवत करतो. ज्ञानोबराय सांगा ना, काहीतरी जीवनाचं कल्याण व्हावं, जीवनामध्ये काहीतरी आत्मबोध प्राप्त व्हावा अशी आमची इच्छा आहे, काय करावं सांगा ना. ज्ञानोबराय म्हणू लागले, अरे ज्ञानेश्वरी जी आहे ना ती साधका करता आहे, पण हरिपाठ जो आहे ना तो प्रपंचिका करता आहे. दृढधरी मना हरिसी करुणा येईल तुझी. ज्ञानोबराय म्हणतात एक तत्व आहे ते दृढ मनामध्ये धरा. तसं तत्व पंचतत्व 5 तत्व आहे. ऐकताय ना तुम्ही? किती तत्व आहे? 5 तत्व आहे. 5 तत्वाचा अधिपती एक आहे. ऐकताय ना तुम्ही? पंचतत्वाचा अधिपती, नवे पंचतत्व ज्याच्या अधीन आहे असा एक परमात्मा आहे. दृढधरी मना, त्याला तुम्ही तुमच्या मनामध्ये स्थान द्या, त्याचं चिंतन करा. बर, एकच परमात्मा आहे का?
तर ज्ञानोबा तुकोबारांनी काही गोष्टीचं खंडन मंडनपर प्रक्रिया केली. अमृतानुभवामध्ये याचं वर्णन आहे. शतकोटी नावाच्या ग्रंथामध्ये जे यशवंत पाटलांनी तयार केलेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा वर्णन आलेलं आहे. संत महात्म्यांनी, ज्ञानोबारांनी, तुकोबारांनी, एकनाथ महाराजांनी एका देवाचंच वर्णन केलेलं आहे. म्हणे एकच देव. अरे म्हणे असं कसं? म्हणे एक विधा भक्ती आहे, एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक 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 शब्द किती वेळा आला? एक एक एक. असं जर तुम्हाला मी एक एक सांगत बसले कीर्तनाला एकच वाजल. हां, एक म्हणजे ज्याला विधा भक्ती म्हणत नाही मग एक विधा भक्ती असं म्हटलं जातं. कोणी भगवान शंकरांचे उपासक आहेत, कोणी देवीचे उपासक आहे, कोणी खंडेरायाचे उपासक आहे, कोणी भैरवनाथाचे उपासक आहे. प्रत्येक जणांचं जे आपल्या अंतःकरणामध्ये असणारं जे स्थान आहे देवाचं ते वेगवेगळं आहे. पण सगळे देव एकच आहे. देवी तीच आहे, भैरवनाथ तोच आहे, खंडेराव तोच आहे, सगळा तोच आहे. म्हणून ज्ञानोबरांनी विचार केला आणि शब्दप्रयोग गोड केला. एकतत्व नाम दृढधरी म्हणा. मनामध्ये भगवान परमात्म्याचं भजन करायचं आहे. मनोमन मौन धारण करून भजन करावं. कारण काय आहे, मौनामध्ये सर्व साध्य होतं, तसं बडबड करून साध्य होत नाही. आणि कीर्तनामध्ये, भजनामध्ये, कथेमध्ये बडबड करायची नाही, अजिबात बडबड करायची नाही, अजिबात नाही. मग त्यांनी काय होतं म्हणे, जर बडबड कथा कीर्तनामध्ये जर केली पुढच्या जन्मामध्ये बेंडूक होत असतं. काय होतं? बेंडूक होतं. मग स्त्रियांनी जर केली बेंडकी, आणि यांनी जर केलं हे एवढा मोठा. हां, ते शेताच्या त्या बांधाला पाऊस पडल्यानंतर नाही का डर्राव 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 रात्रीचं चालूच राहतं. हां ते मसाल कीर्तन करले हुशारे बा, बरोबर कुठून तरी काहीतरी काढतातच ते, हे की नाही. म्हणून कीर्तनात, कथेत, भजनात बडबड करायची नाही. मग मौन धारण करायचं, शांत बसायचं, मांडी घालायची. मांडी घालून कीर्तन ऐकलं पाहिजे. बरं, म्हणजे मग त्यानं काय होतं? कारण काय आहे, मांडी घालणे एका प्रकारची साधना शक्ती आहे. बसत असताना सुद्धा कीर्तनामध्ये कसं बसलं पाहिजे, भजनात कसं बसलं पाहिजे, साधनेमध्ये कसं बसलं पाहिजे याचे विचार आलेले आहे. साधनेत कसं बसलं पाहिजे, मांडी घातली पाहिजे, मांडी घातली पाहिजे. 28 प्रकारचे नरक आहेत. ज्यांनी जसं कर्म केलं ना त्याला तशी गती प्राप्त होणार आहे. ज्यांनी अन्नधान्यांमध्ये भेसळ केलं ना त्याच्याकरता स्वतंत्र नरक आहे. ज्यांनी याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला, असे जे कामं केलं ना त्याच्याकरता स्वतंत्र नरक आहे. जे कथा कीर्तनाला येऊन सुद्धा मांडी घालून बसत नाही ना त्यांच्याकरता सुद्धा काय बायकाने तर पटकन बाई अवघडच. हां, मांडी घालून बसलं पाहिजे, एक साधना आहे. म्हणून दृढधरी म्हणा, मनामध्ये त्याचं चिंतन करायचं, मौन व्रत धारण करायचं आणि परमात्म चिंतन करायचं. सांगू तुम्हाला, जर असं तुम्ही केलं, कारण काय आहे, देवाचं नाव जे आहे ना अंतःकरणातल्या अंतःकरणात जपायचं, अंतःकरणामध्येच. ते असं फार मोठ्याने बोललं पाहिजे असं काही गरज नाही. मनातल्या मनामध्ये जप करायचा, मनातल्या मनामध्ये जप करायचा, मनातल्या मनात. कारण देवाला राहण्याकरता स्थान हे माणसाच्या शरीरामधलं हृदय आहे, माणसाच्या शरीरातलं हृदय आहे. म्हणून जनाबाईंनी वर्णन केलं बघा तुम्ही, धरीला. हा बस झालं प्रमाण. धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया दोर. धरीला म्हणा की महिला, गळा बांधोनिया दोर. ओ धरीला पंढरीचा चोर. धरीला धरीला पंढरीचा चोर. वाटतच नाही तुमचे उपास आहे म्हणून. कारण उपासाला सफरचंद, चिक्कू, केळं, जेवढी उपासावाल्यांची मजा नाही ना जेवढी तेवढी इकडं उपासावाल्यांची मजा असते महाराज, हो की नाही. सगळं जे 12 महिने खायला भेटत नाही ते सगळं असो. म्हणून धरीला पंढरीचा चोर, गळा बांधोनिया किंवा साठविला हरी.
जिही हृदय. देवाला राहण्याकरता जागा एकच आहे, त्याचं नाव आहे हृदय. आणि त्याच हृदयामध्ये मौन व्रत धारण करून परमात्मा चिंतन करावं, त्याला आळवावं आणि ह्याच हृदयामध्ये त्याला स्थापित करावं, असे सावता महाराज वर्णन करतात. विठ्ठल 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 विठ्ठल. हो, साधना करत असताना मौन व्रत धारण करायचं, पण कीर्तनात भजनात बसलं ना की जोरात भजन करायचं. मग कसं करायचं? एकदा वारकरी संप्रदायाच्या नियमाप्रमाणे विठोबा रखमाई भजन करू. या भजनाकरता सर्व पुरुष मंडळींनी आपले दोन्ही हात वरती करा. पुरुष, धन्यवाद. आता पुरुषांनी जसं वरती हात केले तसं महिलांनी आपले दोन्ही हात वरती करा. या, कोणाला बोलवता या. हा, पंगतवाल्या कोण आहे? काय नाव? हिरडे. हिरडेबाई कुठे आहेत? हिरडे आणि गोरे. वा वा, गोरे आहेत, हिरडे आहेत. या, वरती हात करा. तुम्ही करा, सरळ करा. वा, धन्यवाद. हे बघा, आपले हात सगळ्या महाराष्ट्रात दिसणारे. आपण टाळी वाजवणार आहात, भजन करणार आहात, हो की नाही? इतकं सुंदर आपला आवाज महाराष्ट्रभर जाणार आहे. आणि ह्या शूटिंगच्या माध्यमातून, दादा चॅनलचं काय नाव आहे? मराठी हा तडकाच. म्हणून मराठी तडका माध्यमातून सगळीकडे महाराष्ट्रभर तुम्ही दिसणार आहात. म्हणून टाळी जोरात वाजवायची आणि जोरात भजन करायचं. इतके गोड तुमचे आवाज आहेत ना. वरती हात करा, वरती वरती वरती, सरळ. धन्यवाद. आता मला माहिती आहे, मी आता बोलत राहणार आहे अर्धा तास. तुमचे हात असेच ठेवा, टेन्शन घेऊ नका. वरती करा, सरळ केले. धन्यवाद. हाताने टाळी वाजवा आणि मुखारविंदाने सगळ्यांनी भजन करा. हरी जय जय, 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 हरी जय जय. कुमार विठोबा रखुमाई, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, 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 विठ्ठल 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 विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल विठ्ठला, विठ्ठल 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 विठ्ठला, विठोबा रखुमाई, 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 विठोबा
हां, मला वाटलं बसले काय अजून. तुम्हाला खाली हात करा असं काही सांगायची गरज पडली नाही. हां. बरं मला सांगा, मी वरती हात करायला लावले पण खाली करायला लावले का? मग कसं काय केले? कसं काय केले? तुम्ही म्हणाल आमच्या गावात येऊन का थांब. असो सुंदर अशा प्रकारे सगळ्यांनी भजन केलं. सगळ्यांना धन्यवाद देते. जाता जाता अत्यंत महत्त्वाचं चिंतन सांगते, लक्ष देऊन ऐका. ज्ञानोबराय म्हणतात, तुकोबराय म्हणतात, देवाला हृदयामध्ये जर साठवलं ना तर परमात्मा एक तत्वानेच आपल्याला प्राप्त होत असतो. फक्त दृढ मनामध्ये धरा, निश्चय करा. काय करा? निश्चय करा की मला परमात्मा हृदयामध्ये स्थापन करून घ्यायचा. तो आला पाहिजे, तो राहिला पाहिजे माझ्या हृदयामध्ये. पण देव हृदयामध्ये राहतो का? तर शास्त्रप्रमाण आपल्याकडे आहे, व्यापक असणारा परमात्मा हृदयामध्ये जर साठवायचा असेल तर अंतःकरणामध्ये श्रद्धा लागतो, भाव लागतो. त्याच्याशिवाय परमात्मा प्राप्त होऊ शकत नाही. भावेन देवा कलया नरेंद्र, धनेन कांता कपटेन शत्रू. भावे विन देव नकळे निसंदेह, गुरुवीन अनुभव कैसा कळे. भावाशिवाय देव प्राप्त होऊ शकत नाही. मग कोणता भाव? लिंबाचा का, द्राक्षाचा का, कापसाचा का, मिरचीचा का, कांद्याचा का, बटाट्याचा का? नाही. मग भाव शब्दाचा काय अर्थ होतो? तर ऐका, भाव शब्दाचा अर्थ होतो न देव विद्यते काष्टेन पाषाणेन मृण्मये, भावो हि विद्यते देवो तस्मात् भाव हि कारण. भाव शब्दाचा अर्थ काय होतो? परमात्म्याला प्राप्त करून घेणं. पण कसं घेणं? आता भाव हा शब्द आपण अनेक वेळा ऐकला. किती वेळा? अहो रोजच ऐकतो आपण. देवाला काय पाहिजे? देवाला काय पाहिजे? देवाला काय पाहिजे? हां, रोज ऐकतो आपण भाव भाव, देवाला भाव पाहिजे. कसला भाव? भाव शब्दाचा अर्थ काय होतो? अनेक वेळा आपण ऐकलं. गीतेमध्ये सुद्धा परमात्मा अर्जुनाला सांगतात, हे अर्जुना पत्रम पुष्पम फलम तोयम, याच्याही व्यतिरिक्त मला काहीतरी लागतं, त्याचं नाव आहे भाव, शुद्ध भाव. भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित. भजे म्हणजे भजे म्हटल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर चमचमीत गरम गरम कांद्याचे भजे. बायका म्हणतील, बाई मुक्ताताई सगळ्याचं नाव काढा, पण भज्याचं काही नाव काढू, कारण आमचा उपवास आहे. भजे का त्वरित भावनायुक्त, भजे का त्वरित. भजे म्हणजे ते भजे नाही म्हणे. मग भज भज तू शारंग धरा, देवाला तू भज, त्याचं नाव घे, त्याचं स्मरण कर, असा त्याचा अर्थ होतो. विठ्ठल विठ्ठल हो, रोज तुम्ही भाव देवाला लागतो, देवाला भाव पाहिजे, हे तुम्ही ऐकता. पण भाव शब्दाचा अर्थ तुम्हाला माहिती का? जर माहिती असेल किंवा नसेल, रामायणामधला एक सुंदर चिंतन तुम्हाला सांगते, म्हणजे भाव कशाला म्हणतात हे पटकन तुमच्या लक्षात येईल. एकदा सगळ्यांनी हाताने टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल विठ्ठल हो. ऐका, 10:15 झालेले आहे. कीर्तनाचा टायमिंग आहे 8 ते 10, पण 10:15 झाले. मी फक्त 5 मिनटं बोलणार आहे. का? याचं कारण असं आहे, आमच्या देवराव मामांनी सांगितलं, नानांनी सांगितलं की 5-1 मिनटं थोडंसं वाढवा, कारण आमदार येणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. पण ऐका, 10च्या पुढं कीर्तन झालं हे म्हणजे तुमच्यावरती अन्याय आहे, कारण तुम्ही 8 वाजेपासून बसलेले असता, बरोबर आहे की नाही? आणि हे माझं 10:15पर्यंत कीर्तन करणं हे पण चुकीचं आहे. वेळ येतो, तर माझी सवयच आहे, मी येतानाही वेळेतच येते. बरोबर गाडीच्या खाली उतरले, बरोबर आहे की नाही? अंबादास भाऊने अशी गाडी चालवली, आहा हा हा हा, मला टेन्शन यायचं, घाबरायचं मी, बाई समोरून येतं का काय, येतं का काय. इतकी सुंदर ड्रायव्हिंग केली त्यांनी, सुंदर. कारण मी ड्रायव्हर असल्यामुळं माझा ड्रायव्हरवर विश्वासच नाही.
हां, असंच असतं, एका ड्रायव्हरचा दुसऱ्या ड्रायव्हरवर विश्वास नसतो. तुम्ही म्हणजे तसं तुम्ही बरोबर बोलता म्हणा. 5 मिनटं फक्त मी बोलणार आहे, थांबायचं आहे, कारण हा अन्याय आहे. म्हणजे अगदी वेळेत संपलं पाहिजे, पण मला थोडंसं सांगितल्यामुळे मी बोलती आहे, पण 5 मिनटात मी थांबणार आहे. ऐका, भाव शब्दाचा अर्थ सांगते आणि मला थांबायचं आहे. काय झालं, रामायणातला एक सुंदर प्रसंग सगळ्यांना ज्ञात आहे, पण मला माझं चिंतन पूर्ण करायचं म्हणून सांगते, जरा नीट लक्ष देऊन ऐका. काय झालं, रामप्रभू आणि सीतामय्याचा स्वयंवर सोहळा, लग्न. झोपल्या काय? हां, तुम्ही चिंता करू नका, 10:30ला तुम्ही तुमच्या घरात म्हणजे गोधडीत असणार म्हणजे असणार. हां, चिंता करू नका, 5च मिनिटात मी थांबणार आहे, तुम्ही फक्त नीट लक्ष देऊन ऐकलं तर. काय झालं, रामप्रभू आणि सीतामय्याचा विवाह सोहळा, स्वयंवर सोहळा. ब्राह्मण बुवा आलेत. रामप्रभूंच्या स्वयंवरासाठी, विवाहासाठी 33 कोटी देवता. डोळ्यासमोर फक्त चित्र नाना पटकन. 33 कोटी देवता आहे. वाद्यांचे सुंदर मंगलमय आवाज येतो आहे, नगाऱ्यांचा आवाज येतो आहे. सगळीकडे मंगलमय सुंदर अशा प्रकारे वातावरण तयार झालेलं आहे. ब्राह्मणवाणी 5 मंगल अष्टकं म्हटली आणि आता शेवटचं मंगल अष्टक गायलं आणि ब्राह्मणवाणी म्हटलेलं आहे, शुभमंगल. पाठीमागचे काही झोपलेले असतील ते म्हणतील, लागलं का नु लग्न? हां, 5 मंगल अष्टका संपल्या आणि आता वेळ आहे. नवरीने नवरदेवाच्या आणि नवरदेवाने नवरीच्या गळ्यामध्ये हार टाकायचा. बरोबर, रामप्रभूंच्या हातामध्ये हार होता, घेतला पटकन सीतामातेच्या गळ्यामध्ये टाकला. आता सीतामाता रामप्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकणार, पण उंची जरा कमी होती सीतामाईची आणि रामप्रभूंची उंची जरा जास्त होती. असंच असतं ना, नवरदेव उंच असतो, नवरी जरा ठेंगणी असते. सीतामय्या सुद्धा त्यांची उंची जरा कमी होती, रामप्रभूंची उंची जरा जास्त होती. सीतामाईने हार घेतला, रामप्रभूंच्या जवळ गेल्या, वरती हात केले, पण हात काय पुरला नाही. मग सीतामाईने त्यावेळेला उंच टाचाच्या चपला घातलेल्या होत्या. मग असे टाच जी आहे ती उंच केली आणि रामप्रभूंच्या गळ्यापर्यंत हात पुन्हा घेऊन गेल्या, पण हात काय पोचला नाही. सीतामाई आता विचार करतायत, काय करावं काय करावं. इतक्यामध्ये ब्राह्मण बुवा शेजारी होते. ब्राह्मण बुवाने रामप्रभूंना सांगितलं, प्रभू एक काम करा, सीतामाईची उंची जरा, तुमची उंची जरा कमी, सीतामाईची उंची जरा कमी आहे, तुमची उंची जरा जास्त आहे. प्रभू तुम्ही एक काम करा, थोडेसे तुम्ही खाली वाका. वाका म्हटल्याबरोबर रामप्रभूंनी सांगितलं, ब्राह्मण बुवा कुठेही वाकायला सांगा, पण सासरवाडीत काही वाकायला सांगू, कारण इथं का वाकलं तर आयुष्यभर वाकावंच लागणार, म्हणून काय मला वाकायला लावू नका. आता रामप्रभू काही वाकले नाही आणि सीतामय्याने काही रामप्रभूंच्या गळ्यात हार टाकला नाही. दोघे जण स्तब्ध उभी आहे. 33 कोटी देवता, जनकपुरीमधले लोक, अयोध्येमधले लोक, सगळेजण आलेले, खिन्न झालेले, एकमेकांकडे पाहतायत, काय करावं काय करावं काय करावं काय करावं. सगळेजण विचार करतायत की आता सीतामाई, रामप्रभूने सीतामाईच्या गळ्यामध्ये हार टाकला, पण सीतामाई जोपर्यंत रामप्रभूंच्या गळ्यामध्ये हार टाकत नाही तोपर्यंत लग्न पूर्ण होणार नाही. आणि लग्न पूर्ण झालं नाही म्हणजे वऱ्हाडी मंडळी विचार करताय आपल्याला, हे सगळे विचार करू लागले. आता काय करावं सगळेजण विचार करू लागले. इतक्यामध्ये असे कोपऱ्यामध्ये लक्ष्मणजी उभे होते. लक्ष्मणानं पाहिलं, माझा भाऊ राम स्वाभिमानी आहे, एवढंच नाही म्हणे, मग राम हे तत्व आहे आणि ते तत्व कोणापुढे वाकत नाही. माझा राम जो आहे तो साक्षात परब्रह्म आहे, तो कोणापुढे वाकणार नाही. मग काय केलं पाहिजे? लक्ष्मणाने एक युक्ती केली. असे कोपऱ्यातून चालत चालत आले, रामाच्या जवळ आले. काही नाही, जसे रामप्रभूंच्या जवळ आले तसे आल्याबरोबर रामप्रभूंच्या चरणारविंदी लक्ष्मणाने साष्टांग दंडवत घातला. दंडवत घातल्याबरोबर रामानं पाहिलं, माझा भाऊ दर्शन घेतो आहे, म्हणून भावाला उचलण्याकरता रामप्रभू खाली वाकले. आणि तेवढ्यामध्ये लक्ष्मणजी खालून ओरडले, काय वहिनी साहेब, पटकन तुम्ही प्रभूच्या गळ्यामध्ये हार टाका.
पटकन तसेच महाराज सीतामाईनं तो हार घेतला, पटकन रामप्रभूंच्या गळ्यामध्ये टाकला. सगळ्यांना आनंद झाला. 33 कोटी देवता टाळ्या वाजू लागले, नगारे वाजू लागले. दैदिप्यमान असणाराच तो सोहळा सगळ्यांनी पाहिला. सगळे आनंदित झाले. रामप्रभूंचं लग्न, रामप्रभूंचा विवाह पूर्ण झाला. सगळ्यांना आनंद झाला. पण काय झालं, शेजारी ब्राह्मण भाऊ उभे होते. ब्राह्मण ते ब्राह्मणाच्या मनामध्ये खतखत होती. काय, तो ब्राह्मण निघाला आणि रामप्रभूंच्या जवळ आला. आता नीट लक्ष देऊन ऐका. ब्राह्मण निघाला, रामप्रभूंच्या जवळ आला आणि रामप्रभूंना म्हणू लागला, काय प्रभू, तुम्हाला 2 तासापासून मी सांगत होतो, खाली वाका, खाली वाका, खाली वाका. तुम्हाला काय म्हणतो, वाकले नाही. 2 तासापासून तुम्हाला सांगत होतो प्रभू, तुम्ही खाली वाका, खाली वाका, पण तुम्ही वाकले नाही. पण शेवटी भावापुढे वाकलेच की नाही. काय उत्तर दिलं, शेवटी तुम्ही भावापुढे वाकलेच की नाही. ऐका, रामायणामधलं हे जे उत्तर आहे याला तुलसीदासाने फार गोड उत्तर याचं दिलेलं आहे. तुलसीदास जे म्हणतात, ऐका, इथे ब्राह्मणबा म्हटले भावापुढे तुम्ही वाकले, म्हणजे लक्ष्मणापुढे नाही. भावा हा शब्द लक्ष्मण घ्यायचा नाही म्हणे. मग जेव्हा लक्ष्मण हा जीव आहे, लक्ष्मण हा काय आहे, जीव आहे, आणि जीव देवापर्यंत जात असताना त्या जीवानं काय केलं, रामप्रभूंच्या जवळ जात असताना हे 2 हात, 3रं मस्तक रामाच्या चरणारविंदी समर्पित केलं. ज्यावेळेला रामाच्या चरणारविंदी हे 2 हात, 3रं मस्तक समर्पित होतो, त्यावेळेला जो अंतःकरणामध्ये शुद्ध सात्विक वृत्ती तयार होते त्याला म्हणतात शुद्ध भाव. म्हणून तुम्ही देवीच्या जवळ जाता ना, देवीच्या जवळ जाताना तुम्ही देवीला काही लागत नाही, काही लागत नाही. तुम्ही म्हणत असाल, मी तुझी ओटी भरते, मी तुला नारळ देते, मी तुला गोडधोड खायला देते, मी तुला पूर्णावरणाचा स्वयंपाक देते. ती आई म्हणते, सगळं बाजूला ठेव. मग तुझी अहंकारी वृत्ती बाजूला ठेव. तुझ्या सर्व वृत्ती जी असेल, अहंकार, षडविकार सगळे बाजूला ये, आणि माझ्यापर्यंत येत असताना काय कर, हे 2 हात आणि तुझं हे 3रं मस्तक आहे ना, हे माझ्या चरणारविंदी समर्पित कर. डोकं टेको, माझं दर्शन घे. आणि वृत्तीमध्ये ज्या वेळेला बदल होते ना, त्याला म्हणतात शुद्ध भाव. शुद्ध भाव म्हणून आपल्या जीवनामध्ये देवादिकांना सुद्धा जर तुम्हाला काही द्यायचं असेल ना, काही पाहिजे नाही, त्याला फक्त शुद्ध अंतःकरणामधला भाव पाहिजे. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, तो शुद्ध सात्विक भाव अंतःकरणामध्ये निर्माण करा. दृढ एक चित्ताने परमात्म्याला आपल्या हृदयामध्ये साठवा. म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, एकतत्वनाम दृढ धरी मना. अजून आपण काही पुढं चाललो नाही, अजून काही पुढं गेलो नाही, पण आता थोडं थोडं जाऊया. म्हणे मग हरिसी करुणा येईल तुझी. एवढं जर तुम्ही केलं ना, सारखं त्या आईच्या दरबारामध्ये जा. ह्या वर्षी जर तिने तुम्हाला काही दिलं नाही ना, पाऊस पडला, शेतामधले असणारं अनेक लोकांचं नुकसान झालं. महाराष्ट्रामध्ये एवढे शेतकरी आहे, घायाळ झाले माणसं, काही राहिलं नाही हो. तोंडाशी आलेला घास जो आहे ना, तो निघून गेला. आणि शेतकऱ्यांनाच विचारा, शेती काय असते. शेती हे एका प्रकारचा जुगार असते. मग आपलं सर्वस्व पणाला लावणारा एकमेव या जगतामधला जुगारी असेल, त्याचं नाव आहे शेतकरी. तो काही बघत नाही, पाऊस पाणी बघत नाही. मी एवढे पैसे लावतो आहे, माझे पैसे वाया जातील का, पाण्यामध्ये जातील का, काही विचार करत नाही. फक्त तो प्रेमाने पेरतो, तो फक्त पेरत असतो. मग एवढं नुकसान झालं ना तुमचं, एवढा त्रास झाला, एवढा पाऊस झाला, पण तरीसुद्धा काय करा, त्या आईच्या दरबारामध्ये जा आणि त्या आईला सांगा, हे आई, जरी आमच्या जीवनामध्ये दैन्य, दुःख, दरिद्रता, आमच्यावरती एवढं मोठं हे पावसाळी म्हणजे पावसाचं आलेलं हे सावट आहे, दुष्काळ सावट, ज्याला आपण काय म्हणतो अतिवृष्टी, एवढा मोठा पाऊस होऊन आमच्या जीवनातलं तोंडाशी आलेला घास निघून गेला. पण हे आई, तू काय कर, आत्ता जरी आम्हाला प्राप्त तू करून नाही दिलं ना, तरी पुढे मात्र आमच्या जीवनामध्ये दे बरं का. त्या आईला सांगावं, रडायचं जर असेल ना, कोणाकडे रडू नका, दुसऱ्यांच्या घरी जाऊ नका, कोणाच्या खांद्यावरती डोकं ठेवून रडू नका. रडायचं जर असेल ना, काय असतं सांगू का, माणसं रडून ऐकतात आणि हसून जगाला सांगत असतात. म्हणून रडायचं जर असेल तर माणसांच्या जवळ रडू नका,
या देवीच्या जवळ या. ती आई आहे आपली, तिला आपली खंत सांगा, तिला आपली यातना सांगा, ती निश्चित ऐकणार आहे. म्हणून हरिसी करुणा येईल तुझी. आणि हे सर्व करत असताना ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आदे. देवाचं सतत नित्य निरंतर काया वाचा मनाने ध्यान करा. ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचेसी सद्गद जपे आदि. नामा परते तत्व नाही रे अन्यथा वाया अनेक पंथा जासील जने. आता ज्ञानोबराय काय सांगतात तेवढं आपल्याला उत्तर ऐकायचं. ज्ञान देवा मौन जपमाळा अंतर. ज्ञान देवा मौन जपमाळा अंतरी. ज्ञान देव मौन जपमाळा अंतरी. ज्ञान देव मौन जपमाळा अंतरी. धरोणे श्रीहरी जपे सदा. धरोणे श्रीहरी जपे सदा. हरी मुखे मना हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरि मुखे मना. हरे मोखे मना. हरि मुखे मना. शेवटच्या चरणामध्ये ज्ञानोबराय म्हणतात ज्ञानदेवा मौन जपमाळा अंतरी. धरोणी श्रीहरी जपे सदा. 10:15 थांबले असते, आता काही साहेब येणार नाही. पण असू द्या, तुम्ही भाग्यवान आहात. माझ्या जीवनातले 15 मिनिटं मी तुम्हाला दिलेले आहेत. आणि ते काही वाया गेलेत का? नाही ना. आपण चांगलं चिंतनच ऐकलं. बरं, हे 15 मिनिटं आपण कुठंतरी घातलेच असते. घरी गेलो असतो जाता जाता, सकापाटे पाहू बरं, त्याच्यात गेले असते. महिला मंडळ मिश्रीत गेले असते, तंबाखूत गेले असते, याचं त्याचं बोलण्यात गेले असते. 15 मिनिटं चांगलेच गेलेत ना महिला मंडळ तुमचे, बरोबर आहे की नाही? म्हणून हे 15 मिनिटं तुम्ही मला ॲडजस्ट करून द्या. जाता जाता सगळ्यांनी ओव्हर टाईम देऊन जायचं आहे. जास्त नका देऊ, फक्त 1000 रुपये, जास्त ना. बायका म्हणते बाई इथं मागूच राहिली. काही देऊ नका, फक्त एक काम करा, तुमचा आशीर्वाद असा माझ्या डोक्यावरती ठेवा. तुमची मुलगी आहे असं समजा. जर काही चुकलं असेल तर माझ्या पदरामध्ये टाका. तुमची मुलगीच आहे असं समजा. तुम्हाला जर 4 मुली असतील, मला 5वी समजा. ज्याला 2 मुली असतील त्यांनी मला 3री समजा. ज्याला मुलगीच नसेल मला दत्तक घ्या ना तुम्ही, आणि सगळं माझ्या नावावर करून द्या. हे की नाही? काय वावर बिवर काय जे असेल ते, हो की नाही? कारण वावर आहे तर पावर आहे. असो, पण आपली मुलगी समजा. काही चुकलं असेल माझ्या पदरामध्ये टाका. आळंदीमध्ये श्रीगुरूंच्या मुखातून आलेलं जे काही आहे आपल्यासमोर प्रसाद रूपाने मी मांडलेलं आहे ते घ्या आणि आपलं जीवन सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करा. आज झालेली ही सेवा परमात्मा चरणारविंदी समर्पित करून, आई भगवतीच्या चरणारविंदी समर्पित करून, आपण सर्व गायक वादक सर्व मंडळी आपल्या सर्वांच्या चरणारविंदी समर्पित करून, आमच्या माता भगिनी पितृतुल्य असणारे पुरुष मंडळी सर्वांच्या चरणारविंदी सेवा समर्पित करून माझ्या सेवेला ह्याच ठिकाणी पूर्णविराम. ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली विठ्ठल जय जय. बोलिले कोरे वेडे वागोरे वंदन अपराध महाराज नाही विचारिला अधिकार म्यामुला. अपराध महाराज तुम्ही कामणे ज्ञानेश्वरा राखा माया पैकी क्षमा अपराध महाराज तुम्ही. ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 कुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव. कुंडली कवरदा हरी